खरं तर आम्ही लोहगडला जायचं आधी टाळत होतो. याचं कारण म्हणजे फर्ग्युसनला असताना आम्ही आमच्या कॉलेजच्या ग्रुपबरोबर खूपदा भाजी लेणी, एकदा विसापूर आणि एकदा लोहगडला आलो होतो. त्यामुळं बघितलेलाच गड पुन्हा बघण्याऐवजी नवीन गड बघू असं डोक्यात होतं. पण आता आम्ही पुन्हा लोहगडला चाललो होतो. मळवलीच्या रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर आणि थोडंसं गावात चालत गेल्यानंतर लोहगडच्या पायथ्याशी जाणारी एक गाडी मिळाली. प्रत्येकी 100 रुपये देऊन आम्ही गडाच्या पायथ्याशी आलो. 2025मध्ये लोहगड हा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये ॲड केलाय. जुई, आपण कुठं आलोय? आपण आलो आहे लोहगड या गडावर, ज्याला आत्ताच काय वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये नामांकन मिळालं आहे. त्या लोहगड गडावर आपण आलो आहे. 3ची वेळ आहे, पण इतकं सुंदर वातावरण आहे की आणि एकदम थंड वाटतंय. एकदम थंड वाटतं. बाहेर ऊन आहे पण थंड वाटतंय. खूप छान वाटतं. येस. गणेश दरवाजा, दुसरा महादरवाजा, तिसरा. आम्हाला उशीर झाला होता. 3 वाजून गेले होते आणि 5 वाजता किल्ला बंद होतो. त्यामुळं आम्ही पटापट पायऱ्या चढत होतो. जसजसं वर जात होतो तसं आपण बघितलेल्या गडापेक्षा आता हा गड किती वेगळा दिसतोय असं वाटत होतं. आणि त्याचबरोबर बरं झालं आपण आलो असं मी आणि जुई एकमेकींना अधूनमधून म्हणत होतो. वारा जोरात सुटला होता. उन्हं उतरणीला लागली होती. किल्ल्यावर गारवा होता. माणसांची गर्दी होती. प्रत्येक दरवाजा, प्रत्येक पायरी आमचं मनापासून स्वागत करत होती. आम्ही लोहगडावरून तोरणा, तुंग कुठे दिसतात याचा अंदाज लावत वर जात होतो. गडकिल्ले नेहमीच एक वेगळा आत्मविश्वास देतात. ते शिकवतात अडचणी अनेक येतील, थांबावंसं वाटेल, परतावंही वाटेल, पण हार कधीच मानायची नाही. आपल्याकडून जितकं शक्य आहे तितकं लढत राहावं. जितकं गड किल्ल्याच्या सानिध्यात राहू तितकं शांत वाटतं. आणि म्हणूनच पुढच्या ट्रेकची आस मनात कायम असते. असं वाटत असतं की चला आपण गड चढायचा आहे वगैरे, पण कोणत्याही गडावरून खाली उतरताना कायम असं वाटतं की आपल्यासोबत असं काहीतरी आहे जे आपण शब्दात नाही सांगू शकत, पण ते आपल्या कायम सोबत राहतं. त्या दिवसाची सुरुवात थोडी वाईट झाली होती, पण शेवट छान झाला. चला, आज इतकंच. एका नवीन गोष्टीसह आपण पुन्हा भेटू.